हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा आमच्या इकडे का नाही उन्हाळा भयंकर आहे, कारण का आम्ही अशा ठिकाणी राहतो की जिकडे पाऊस पाणी कमीच असते। पण आता काय सांगायचं म्हणलं तर असते थोडंफार, पण डोंगराळ भाग आहे आमच्या इकडं, त्याच्यामुळं कसं होतंय ऊन भरपूर लागतंय आणि असलं उष्णता म्हणजे असलं कडक ऊन पडतंय ना, काय सांगायचं तुम्हाला। मग मी आपली मशीन बाहेरच घेतलेली, म्हणलं बाहेर बसून वारं पण थोडंफार आलं तर आणि फॅन पण लावला तर मग कामं तर होतील। आणि ही कूलर बघा आमचा बंद पडलेला कूलर आहे, म्हणजे बंद पडला म्हणजे सगळं चांगलं आहे त्याचं, पण खालचा तो टप असतो ना पाण्यात ठेवायचं पाणी भरायचा, ते टपच जरासा खराब झाला आहे। मग ते बघतोय पण काय इथं गावाकडं घावनाच झाला आहे। मग म्हणलं सांगून ठेवले 2-3 दुकानात, आला तर द्या म्हणले। मग आता बघू, मिळाला तर मिळाला, नाहीतर पूर्ण उन्हाळा असाच काढावा लागेल आम्हाला। मग तिथनं पुढं बघा पोरं चेष्टा मस्करी करत होती बसलेली आपली, चाललेलं त्यांचं असं तसं, मग इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा। मग आमच्या अक्षरात रे का नाही लय गप्पा मारती आणि लय हसवती, आणि सारखीच तुला काय येतंय आणि मला ही येतंय आणि मला ती येतंय। मॅडमला आमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत। मग ती काय स्वप्न आहेत ती तुम्ही झाल्यावर बघचाल, आताच सांगत नाही, अजून त्याला 1-4 वर्ष लागतील। मग ही पोरं बघा 4 वाजले की अशी खेळायला येतात, ऊन बघत नाहीत, काय बघत नाहीत, बिना चपलीचं पळत्यात। मग चला म्हणलं आपलं थोडंफार हे करावं, म्हणलं त्यांना सांगावं, मग थोडं म्हणलं त्यांचा पण व्हिडिओ घ्यावा म्हणलं। मग घेतला बघा, आणि परत मग अजून मला कसं आहे 2 दिवस झाले इतका लोड होता ना मशनीचा, म्हणजे साड्या पण होत्या पिको फॉलला आणि तुम्हाला सांगते ब्लाऊज पण होते, कारण का आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, अजून लग्नाचा सीझन वगैरे काही नाही आहे। पण म्हणलं आपलं कसं असतंय, आपले पण असतात काही, पण माझे तर अजून नाहीत शिवले। मग म्हणलं चला आपलं उरकावं हळूहळू। मग परवा दिवशीनं 2 दिवस झाले मी मशीन बाहेर घेतली आणि काम चालू असते, आणि वारं सुटलं की काय होतं सगळ्या चिंध्या म्हणजे जी कट केलेले कपड्यांचे तुकडे असतात ना ते सगळ्या म्हणजे दारात होत्यात, त्याच्यामुळे मशीन बाहेर घेऊ वाटत नाही। पण काय करणार, गरम होतंयच एवढं, तर मग बाहेरच घ्यावावी म्हणलं। आणि मी बोलते काय करते काय असं काय तुम्हाला वाटत असलं तर ती पण मला कमेंटमध्ये सांगा बरं का, कारण का माझं बोलणं कधी कधी वेगळं म्हणजे वेगळे शब्द येतात, त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असेल ही काय बोलते आणि काय करते, असलं काय म्हणजे नाही। माझ्या मनात काय म्हणजे असं मला कसं होतंय, उच्चाराला जरासा भीती वाटते, म्हणून माझं बोलणं जरा चुकतं, आधीमध्ये अडकळतं। मग मला कसं होतंय, मी कधी एवढ्या मोठ्या म्हणजे ह्याच्यावर बोलली नाही आहे, कशावर असं फोनवर वगैरे साधं बोलतोच की आपण, पण असं यूट्यूब चॅनल वगैरे स्वतःचं असेल किंवा स्वतः आपण त्याच्यावर हे करणार आहे असं काही म्हणजे हे होत नाही मला। पण आपलं हळूहळू मी सुरुवात केलेली आहे, मग त्या सुरुवातीला आता बघू काय होईल ती होईल पुढं, माझी आवड म्हणून मी केले, बघू आता। आमचे हे बघा कसे झोपून पुरींचा व्हिडिओ घेत होते, पुरी बोलत होत्या, चेष्टा करत होत्या, मग त्यांना सारखं म्हणत होतं, म्हणजे न कळत असा व्हिडिओ घेत होतं। आणि काल बसलेलो लय म्हणजे लय दिवसात ना असं आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो, मग म्हणलं चला आपला थोडाफार व्हिडिओ पण घ्यावा। मग हे बघा सगळी म्हणजे मी मशीनवर बसलेली, हे सगळे खाली बसलेले, असं सगळ्यांचं चाललेलं। आणि मग आमची गिरण पण स्वच्छ करायची होती थोडीशी, त्याला नट वगैरे मागणं खोलून सगळे पार्ट वेगळे करून सगळी गिरण स्वच्छ करावी लागते, कारण का आता किती दिवस झालं बघा, तरी 1-2 महिने झालं गिरण स्वच्छच केली नव्हती, कारण का गडबड असायची, त्याच्यामुळे मला व्हायचंच नाही। आणि मी तर काय गिरण स्वच्छच केली नाही, आमच्या ह्यांनी केली, कारण का त्यांना म्हणलं तुम्हीच करून घ्या, की कसं असतंय आता मी केल्यावर इकडचा नट तिकडं आणि तिकडचं नट इकडं म्हणल्यावर मग म्हणलं तुम्हीच करा। मग ह्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलानं दोघांनी मिळून केली। तुम्हाला वाटत असेल मी कशाचे व्हिडिओ वगैरे टाकत नाही आहे, किंवा असं ब्लाऊज वगैरे शिवलेले किंवा रेसिपी वगैरे अजून काही दाखवलं, हां खरं आहे हे 2 दिवस झाले मी काहीच दाखवलं नाही, कारण का मला ब्लाऊजचा लोड होता। मी ब्लाऊजचे पण व्हिडिओ जास्त घेतलेले नाही आहे, कारण का म्हणलं तुम्हाला कसं असतंय, लोड असल्यावर आपल्या डोक्यात कसं असतं कामाचा व्याप आहे, आणि आपण जी काम घेतलंय ती पूर्ण करायचं, आणि ज्या त्या वेळेला आपल्या कस्टमरला किंवा आपल्या घरातल्या माणसांना पूर्ण करून द्यायचं असंच ध्येय असते। मग माझं तसंच आहे बघा, मला कामावर फोकस असला की मला व्हिडिओ घ्यायचा, मोबाईल सेट करायचं, हे काहीच माझ्या ध्यानात राहत नाही। मग माझ्या पुरी ओरडते त्या, आणि चॅनल तर सुरू केले आणि त्याच्यावर टाकणार तर काय, यूट्यूबचं कसं असतं, यूट्यूबला रोज व्हिडिओ गेले पाहिजे, ती आपल्या मैत्रिणी किंवा आपले हे बघत असते ती वाट ह्याची व्हिडिओची। मग मला तसं एवढं माझ्या लक्षात राहत नाही, तरी पण मी आपलं होईल तेवढा माझा प्रयत्न करत असते घेण्याचा। मग एखाद्या वेळेस कसं होतं लक्षात राहत नाही असं असते। पण परवा दिवशी जो व्हिडिओ आला नाही ना, तर तो व्हिडिओ एडिट करून वॉइस देऊन वगैरे सगळं ठेवलेला होता, पण काय झालं माहिती आहे का, नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आला नाही।
अजून बघा आमच्या मुलांच्या पेपरच संपले नाही आहेत, मग अजून सुट्टीला जाण्याचा तर विषयच नाही. कारण का कसं असतं, पेपर संपवून अजून तास वगैरे असते तर शाळेतले, आणि कसं 1-2 मेशीवर तर सुट्टी नसतेच, मग कुठं जायला येत नाही, हालायच येत नाही. मग आपलं इकडं गावाकडं कसं उशीरनं सुट्टी लागते शाळेला, मग मुली आपल्या अभ्यास करत करत चाललेलं असतं चेष्टा मस्करी त्यांच्या. आणि चेष्टा कशावरनं, कुठल्या बी गोष्टीवरनं, ही आमची तर आहे नाही बारकी लय जागाव आहे, कुठल्या बी गोष्टीवरनं एकाच विषयाला ताणून धरती. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.